पाहतोय अजित पवारांनी अमित शहांची भेट घेतली आहे। दिल्लीत भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। एक मोठी महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। रुपाली, काय सांगाल, नेमकं काय कारण होतं या भेटीमागचं? अचानक अशी गुप्त भेट का? आपण पाहतो की काल उपमुख्यमंत्री अजित पवार हे खरं तर लखनौला आणि एकूणच उत्तर प्रदेशमध्ये होते, कारण की राम सुतार यांना पुरस्कार देण्याचा सोहळा होता आणि याच वेळी त्या दरम्यान खरं तर त्यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे। त्या भेटीमध्ये राज्य आणि एकूणच सध्याच्या राजकीय परिस्थिती संदर्भात दोघांमध्ये नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सुद्धा कळतं आहे आणि त्याच्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जात आहे, कारण की येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकांसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत। त्याच्यामुळे या भेटीमध्ये ह्या व्यतिरिक्त दुसरा कोणता विषय चर्चेला गेलाय का हे अद्याप गुलदस्त्यामध्ये आहे। धन्यवाद रुपाली, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। तर एकंदरीतच अजित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अमित शहांची भेट घेतली। दिल्लीत ही भेट झाली आहे, सूत्रांनी माहिती दिली असून ही भेट नेमकं का झाली हे अजून सुद्धा गुलदस्त्यातच आहे। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यामध्ये लागणार आहेत आणि त्याच दृष्टीनं या भेटीकडे अगदी महत्त्वाच्या नजरेनं पाहिलं जात आहे, कारण की नेमक्या दोघांमध्ये काय चर्चा झाली आहे, या निवडणुकांच्या संदर्भातच काही वाटाघाटी संदर्भातली चर्चा झाली आहे का हे पाहणंही महत्त्वाचं असेल।